पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल। नमस्कार। तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या अनेक भागातून आपण संत श्रेष्ठांच्या पालख्या पाहिलेल्या आहेत, दिंड्या पाहिलेल्या आहेत, गोल रिंगण पाहिलं आहे, उभं रिंगण पाहिलं आहे, तेथील दिनचर्या पाहिली आहे। आज सोलापुरातून जाणाऱ्या एकमेव पालखीचं आगमन सोलापुरात झालं आहे, ते म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं पालखीचं आगमन काल सोलापूर जिल्ह्यात झालं होतं आणि आज सोलापूर शहरात दस्तूरखुद्द माऊली म्हणजेच संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी या ठिकाणी आलेली आहे। रूपाभवानी चौकात या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी खूप मोठ्याही उत्साही आणि भक्तिभाव मार्गानं या संपूर्ण पालखीचं स्वागत केलं। त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांनी देखील ज्या ठिकाणी पालखी विसावते तेथे स्वागत केलं। उळ्याला ही पालखी काल मुक्कामी होते, तिचा देखील इतिहास फार मोठा आहे। तिथून ती निघून आज सोलापुरात दाखल झाली। त्या रूपाभवानी चौकातून ती संत श्रेष्ठ प्रभाकर महाराज स्वामी यांच्या मंदिरात आज दुपारच्या विसाव्यासाठी जाते आणि तेथे दोन संतांच्या भेटी होतात। हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी घडला आहे। त्यानंतर ती पूर्व भागात असलेल्या कुचन प्रशालेमध्ये या पालखीचा आजचा विसावा असतो आणि उद्या सकाळी लवकरच ती सोलापुरातून कुचन प्रशालेतून निघून 7 रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालय येथे दाखल होते आणि दिवसभर भक्तिरसानं न्हायलेला हा परिसर असतो, कारण लाखो लोक संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतात। संत श्रेष्ठ गजानन महाराजांची एकमेव पालखी ही सोलापूर शहरातून जाते, त्यामुळं पालखीला पाहण्यासाठी संतांचं दर्शन घेण्यासाठी दुतर्फा अलोट गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय। तर अशाच प्रकारे अनेक पालख्या पंढरपूरकडे रवाना झालेल्या आहेत। परवा दिवशी देखील ही पालखी संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पंढरपूरकडे रवाना होईल आणि लवकरच या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमातून पंढरपुरातील दर्शन देखील आपण त्या ठिकाणी घडवणार आहोत। द न्यूज प्लसच्या विशेष प्रतिनिधी आणि संचालक तात्यासाहेब पवार यांनी या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्या देखील आपण पाहणार आहोत। तर दर्शको, पाहूयात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीतील दृश्य आणि संपूर्ण पालखी सोहळा। गजानन महाराज पालखीचं सोलापुरात शहरात आगमन झालेलं आहे। त्यानिमित्तानं द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं मी तात्यासाहेब पवार स्वागत करतो। पालखीचं स्वागत करण्यासाठी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे देखील आलेले आहेत। ह्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण ते जाणून घेऊया। गजानन महाराजांचं सोलापूर शहरात आगमन झालं आहे, त्यानिमित्तानं आपल्या भावना। गजानन महाराजांची पालखी दरवर्षी
दरवर्षी सोलापुरात येथे एक दिवस मुक्कामाला असते. अतिशय उत्साहाचं वातावरण असतं. सर्व भाविक गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी एकत्र येत असतात. मोठ्या भक्तिभावाने सगळेजण त्या पालखीचं आगमन ज्यावेळेस होतं त्यावेळेस स्वागतासाठी उपस्थित असतात. तसंच महापालिकेच्या वतीने या सर्व मार्गावर पालखी मार्गावरची व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे. जिथं खड्डे असतील बुजवून घेण्यात आले असतील. काही झाडे जिथं आडवी येते ते कटिंग केलेली आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने सेवा करण्याची संधी महापालिकेला गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने मिळाली. ती करण्याचा योग आम्हाला आला. त्यासाठी आम्ही सगळेजण अतिशय आनंदी आहोत आणि गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आम्ही महापौर असेल, उपमहापौर असेल, आमच्या शहराचे अध्यक्ष असतील, सर्वजण इथं उपस्थित झाले. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आपल्या सोलापूर शहरामध्ये आगमन होतं आहे. आमच्या महानगरपालिकेच्या वतीनं माननीय महापौर विनायकजी कोंड्याल आणि आमचे सभागृह नेते नरेंद्रजी गाळे, आमच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सर्व आमचे नगरसेवक यांच्या, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सगळे आमचे अधिकारी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरामध्ये स्वागत होतं आहे. दरवर्षी वारीला जरी प्रत्यक्ष जात नसलो तरी पण वारीच्या लोकांची सेवा करण्याचा आनंद जो वेगळा आहे तो आम्ही इथं उपभोगतो आहे, अनुभवतो आहे. कारण इतके शेगाववरनं निघालेली पालखी या पंढरपूरच्या नगरीमध्ये, विठुरायाच्या नगरीमध्ये येते आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हा सोलापूरकरांना लाभतं. ही अतिशय आनंदाची पर्वणी आहे. या सगळ्या वारकरी बंधूंचं, सगळ्या माऊलींचं आम्ही इथे सोलापूर शहराच्या वतीने, महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो आहे. आणि आमचा सगळ्यांचा नमस्कार विठुरायाच्या चरणी महानगरपालिकेच्या वतीने आपण करावा आणि आमच्या महानगरपालिकेचं वैभव वाढावं अशी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व माऊलींचं पुनश्च एकदा महानगरपालिकेच्या वतीने स्वागत. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये आगमन होत आहे. आम्ही सर्वजण, आमचे पक्षनेते असतील नरेंद्रजी काळे, रोहिणीताई तडवळकर आमचे अध्यक्ष आहेत व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व आम्ही सर्व सोलापूरकर आज अतिशय उत्साहाने त्यांचं या ठिकाणी आज आम्ही स्वागत करत आहोत. महापालिकेच्या वतीने देखील सुद्धा सर्व सोयी सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आशिया खंडातली सर्वात शिस्तबद्ध असलेली अशी पालखींचं आपण नाव घेतलं जातं आणि आज आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. मॅडम, थोडक्यात सांगा, गजानन महाराजांचं पालखीचं आगमन झालेलं आहे, त्या निमित्ताने काय? सोलापूर जिल्ह्यामध्ये आज गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. त्यानिमित्त मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सर्वात आपल्या भारतामध्ये सर्वात शिस्तबद्ध अशी ही पालखी सोहळा म्हणून आपण सगळेजण ओळखलो जातो. सर्व वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, महापौर विनायकदादा कोंड्याल आणि सर्व प्रशासन हा चांगल्या पद्धतीने कार्यपद्धती करत आहे. त्याचं खूप कौतुक आहे. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघतो की दर वर्षी आपल्या सोलापूर शहरामधून गजानन महाराजांची पालखी खूप मोठ्या प्रमाणे यायला बघते आणि आपल्या पूर्ण सोलापूर शहराचे जे नागरिक आहेत एवढं भक्तिभावाने विठोबाच्या चरणी वाहायला बघतात आणि खरं तर हे खूप मोठा अभिमान वाटायला बघतो की आम्हाला की आपण महाराष्ट्र असल्यासारखे आणि हे खरं तर परंपरा असल्यासारखे की आपण प्रत्येक देवाची पूजा वगैरे करायला बघतो. आणि खरं तर सोलापूर शहराचे सर्व महापौर म्हणा, आयुक्त म्हणा, सर्व प्रशासनाचे जे लोक आहेत ते तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छता वगैरे करत आहे आणि कुठल्याही नागरिकांना हानी न पोचण्यासाठी खडे वगैरे म्हणा रस्त्यावरचे आणि जे खड्डे वगैरे आहेत ना ते चांगल्या पद्धतीने बुजवून सनी चांगल्या माध्यमातून जे चांगलं काम करत आहेत नागरिक. आणि आपल्या प्रभागामधून सुद्धा आपण फुलाखालनं वगैरे पालखी जायला बघते त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीची सोय केलेली आहे की नागरिकांना. आणि एवढंच बोलते की येणाऱ्या आषाढी वारीला सर्व भक्तजनांनी विठोबाच्या चरणी सोलापूर शहरामध्ये चांगला पाऊस येऊ द्या, अन्न पाणी पिकू द्या हे आम्ही मागणं करतो. धन्यवाद. श्री संत गजानन महाराज पालखी थोड्याच वेळात सोलापूर शहरामध्ये येत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे सर्व सहकारी आम्ही येथे त्या पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी आम्ही आणि पालखीचा आशीर्वाद घेण्यासाठी
सोहळ्यासाठी येथे आवर्जून उपस्थित आहेत आणि सर्व वारकऱ्यांचे सोलापूर शहरामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जे पालखी सोहळ्यासाठी ज्या आपल्याला महानगरपालिकेकडनं अशा सर्व काही गोष्टी ज्या लागत आहेत त्या अडचणी नक्कीच आम्ही पूर्ण करू आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गजानन महाराजांच्या पालखीचं शहरात आगमन झालेलं आहे, त्यानिमित्तानं आपलं मनोगत काय? संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरच्या पावननगरीत आज आगमन होतं आहे. त्याचा अत्यंत आनंद आम्हाला होतो आहे. गेली आम्ही पण 10 वर्षापासून पूर्ण गजानन जे पारायण करतो. खूप आनंदाचं आहे की पालखीचं जे नियोजन आहे तसं नियोजन आजपर्यंत कुठेही पाहायला मिळालेलं नाही. आणि ह्या नियोजनामध्ये MBAच्या स्टुडंटनी पण ह्याचं अनुकरण करावं. नुसतं MBA झालं म्हणून नियोजन होतं असं नाही. तिथं स्वयंशिस्त जी आहे ती फार महत्त्वाची आहे आणि ही स्वयंशिस्त फक्त आणि फक्त गजानन महाराजांच्या पालखीत मिळते. मला अत्यंत आनंद होतो आहे की आज मला पालखीचं स्वागत करण्याचा अनुभव मिळतो आहे किंवा मला त्यात भाग घेता येतो आहे. मी सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांचं, सभागृह नेत्यांचं अत्यंत आभारी आहे. त्यांच्यामुळंच मला आज इथे यायचा आणि उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे. गजानन महाराजांच्या पालखींचं शहरात आगमन झालं आहे, त्याबद्दल स्वागतपर काय मनोगत आहे? आपल्या शहरामध्ये अतिशय शिस्तबद्ध असलेली गजानन महाराजांची पालखी आणि त्यांचे वारकरी आज दाखल होत आहेत. 2 दिवस आपल्या शहरामध्ये त्याचा मुक्काम आहे. आपण जे त्यांच्या स्वागतासाठी जे वेगवेगळे व्यवस्था आहेत, गावातल्या वारकरी लोकांचं असणारे सर्व नागरिक यांनी पण वेगवेगळे सुविधा केलेल्या आहेत. महापालिकेकडं पण बेसिक जी सुविधा आहेत त्यांच्या रस्ते स्वच्छता याची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व आपल्या शहरातील नागरिकांना सुद्धा विशेषतः ज्यांना जेवणाची सुविधा, पाण्याची सुविधा करताना फक्त शिस्तबद्धरित्या उघड्यावर कुठे कचरा पडणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी मदत घ्यावी. कारण अल्टिमेटली हे सगळे आपले भाविक आपल्या पाहुणे म्हणून आलेले आहेत.
त्यांचं कमीत कमी त्यांना कष्ट होईल आणि त्यांना म्हणजे चांगलं आपला पाहुणचार आपल्याकडून होईल याची काळजी आपल्या सर्व नागरिकांनी घ्यावी अशी विनंती करते. धन्यवाद सर. शेगाव महाराजांची पालखी आपल्या सोलापूर शहरात आगमन होत्या. त्या पालखीचं खऱ्या अर्थाने आमचे सोलापूर शहराचे भारतीय जनता पार्टी आणि शहराचे महापौर माननीय विनायकजी कोंडाल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होतं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सभागृह नेते आणि सगळे कॅबिनेट या ठिकाणी आलेलं आहे. आज विठ्ठलचरणी एवढंच प्रार्थना करतो की या शहरामध्ये गुण्यागोविंदाने जे पाऊस नव्हता, परंतु शेगावची पालखी आल्यानंतर त्या दिवसापासूनच आपल्या शहरामध्ये पावसाचं आगमन होतं आहे आणि येताना शेगाव महाराजांनी पावसाचं आगमन केल्यामुळं त्यांना ह्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत सोलापूरमध्ये वर्षानुवर्ष होत असताना अतिशय उत्साहाचा दिवस या आमच्या सोलापूरकरांना भेटतो. शेगावांच्या गजानन महाराजांचं दर्शन काही लोकांना घेता येत नसतं, पण आमच्या सोलापूरकरांचं आमचं भाग्य आहे की या ठिकाणी आमचे संत गजानन महाराजांचं पालखीचं दर्शन या ठिकाणी होतं आहे. अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये सोलापूरकर या ठिकाणी असतात. या सगळ्या वारकऱ्यांना, या पालखीच्या सगळ्यासोबत असणाऱ्या सगळ्या नागरिकांना सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. काल जिल्ह्यात आगमन झालं तर सोलापूर महानगरपालिकेतर्फे आपले महापौर असतील, आयुक्त असतील, सभागृह नेते असतील, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे स्वागताला व तसेच सर्व दृष्टिकोनातून महापालिकेच्या सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना पोहोचलेल्या आहेत. एवढे लक्षात सर्वांना रामकृष्ण हरी. आज सोलापूरमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पालखीचं स्वागत करू. धन्यवाद. आज सोलापूर शहर हद्दीत पालखीच्या आगमन होत आहे. पोलीस प्रशासनातर्फे सर्व बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत. कॉर्पोरेशनकडून महापौर साहेब आणि कॉर्पोरेशनचे आयुक्त साहेबांनी स्वतः पाहणी वगैरे केलं आणि विशेष बैठक घेऊन सर्व तयारी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता या बंदोबस्त राहील अशा आमच्या अपेक्षा आहे. सर्वांना शुभेच्छा आणि पालखीला आमचे प्रणाम.
द न्यूज प्लस चॅनलच्या तीर्थविठ्ठल क्षेत्रविठ्ठल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्याबाबत आपण न्यूज प्लस चॅनलवर काही छायाचित्र दाखवणार आहोत. थांबा महापौर थांबा. पुढे या पुढे. आषाढ वारीच्या या मोठ्या सोहळ्यात द न्यूज प्लसच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करत आहोत. आपलं एक विशेष कार्यक्रम आहे ते म्हणजे तीर्थविठ्ठल क्षेत्रविठ्ठल. या तीर्थविठ्ठल क्षेत्रविठ्ठलमध्ये आपण विविध दर्शन आपण घडवतो. त्यानिमित्ताने आज आपल्याला घडवायचं आहे तुमच्यासमोर श्री गजानन महाराजांची पालखी. पाहूया तर गजानन महाराजांची ही दर्शन सोहळा आणि पालखी सोहळा. धन्यवाद. विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा